ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय 105. पराशराची भक्ती. एके दिवशी पार्वतीकडे विश्वदेव नावाचा एक अतिथी आला असता पार्वतीने त्याचा सत्कार करून त्यास भोजनास बसविले. भोजनास बसणार इतक्यात नित्यनियमाप्रमाणे आपण विष्णुतीर्थाचे दर्शन घेतले नाही हे त्याच्या स्मरणात आले. तेव्हा तो तसाच पानावर बसून राहिला. ही त्याची भक्ती पाहून गणेशाने विष्णूचे रूप घेतले. तेव्हा त्या ब्राह्मणाने भोजन केले. पुढे भोजन झाल्यावर विश्वदेवाच्या मनातील विष्णू गणेश हा भेदाभेद जाण्यासाठी त्याने त्यास एक मुलाची गोष्ट सांगितली. मुलाने मृत्तिकेची गणेशमूर्ती करून त्यास माती दगडाचा नैवेद्य दाखविला आहे व तो दाखवून झाल्यावर हात जोडून तो बालक गणेशास नैवेद्य खाण्यास विनवित आहे. इतक्यात त्याचा तो भक्तिभाव पाहून ती मृत्तिकेची मूर्ती सजीव झाली. तिच्या समोरील माती दगडाचा खरा लाडू मोदक होऊन त्या सजीव गजाननाने नैवेद्य म्हणून आपल्या हाताने खाल्ला. त्यावेळेस तो त्या विश्वदेवास कधी गणपती तर कधी विष्णू दिसू लागला. बालकाचा भक्तिभाव पाहून विश्वदेवाची द्वैतबुद्धी नष्ट झाली व विष्णू व गणेश ही दोन्ही एक आहेत अशी त्याची खात्री झाली. अध्याय 106. गणांचा पराभव. एके दिवशी भगवान शंकर निद्रिस्त झाले असता गजाननाने त्यांच्या मस्तकावरील चंद्र हळूच काढला व तो घेऊन खेळण्यास निघाला. इतक्यात मंगल या नावाचा दैत्य डुकराचे रूप घेऊन तेथे आला. तेव्हा गणेशाने त्याचे एक कोट व दात धरून त्यास मध्ये चिरून त्याच्या 2 चिरफळ्या केल्या. इकडे शंकर जागे झाल्यावर त्यांना मस्तकावर चंद्र नाही असे कळले. तेव्हा त्यांनी गणांना चंद्र कुठे आहे म्हणून विचारले. त्यावर गणेशाने चंद्र खेळावयास नेला असे त्यांनी सांगितले. यावर शंकराने गणेशास घेऊन येण्याची गणांना आज्ञा केली. त्याप्रमाणे ते गण गजाननास आणायला गेले. तेव्हा तो गणांना समोर पाहून तेथेच गुप्त झाला. जेव्हा ते इकडे तिकडे त्याचा शोध घेऊ लागले तेव्हा तो तेथून थोड्या दूर अंतरावर परत त्यांना दिसला. तेथवर जाऊन त्यास धरावयास जातास तर तो परत दूर दूर पळून गेला. हे सर्व गण त्याच्या पाठीमागून पळू लागले व एकदाचे त्यांनी त्यास धरले. पण तो इतका जड झाला की त्या सर्वांना मिळून तो उचलेना. ते तेथेच धापा टाकू लागले. तो भगवान शंकर गणेशाच्या पायाशी बसले आहेत व चंद्र त्यांचे मस्तकावर विराजत आहे हे पाहून सर्व गणांना आश्चर्य वाटले. ते शंकराला म्हणाले, हे स्वामी, आपला चंद्र तर आपले मस्तकावरच आहेत. हे ऐकून शंकराने डोक्यास हात लावून पाहिले तर चंद्र जागेवरच होता. त्या दिवसापासून शिवगण गजाननाचे आज्ञेत वागू लागले. म्हणून त्याचे नाव गणेश म्हणजे गणांचा स्वामी असे पडले. अध्याय 107. इंद्राच्या यज्ञाचा विध्वंस. गणेशाला 14वे वर्ष लागले असता गौतमादी ऋषी शंकराच्या दर्शनास आले. तेव्हा पार्वतीने त्यांना राक्षसांचा उपद्रव नाहीसा कसा करावा असा प्रश्न केला. पार्वतीचा हा प्रश्न ऐकून ऋषीने तिला इंद्रयाग करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने यागाची सर्व तयारी पूर्ण करून ऋषीकडून त्या इंद्रयागास प्रारंभ केला. तो समारंभ पाहण्यास गजानन तिथे आला असता कल आणि विकल या नावाचे 2 दैत्य रेड्याचे रूप घेऊन धावून आले. तेव्हा गणेशाने त्यांचे पाय धरून गरगर फिरवून जमिनीवर आपटले. तेव्हा ते गतप्राण झाले. नंतर तो यज्ञमंडपात शिरला आणि बोकडाची आहुती पाहून म्हणाला, बोकडाची कितीही पूजा केली तरी तो काय कामधेनूप्रमाणे फळ देणार आहे. असे म्हणून आहुतीसाठी तयार केलेले पायसादी सर्वच जिन्नस खाऊन टाकले. आपल्या यज्ञाचा गणेशाने भंग केला हे पाहून इंद्राने मयुरेश्वरपुरातील सर्व अग्नी नाहीसा करण्याची आज्ञा सर्व देवांना केली. त्याप्रमाणे त्यांनी तेथील सर्व अग्नी नाहीसा केला. हे गणेशास कळल्यावर तो प्रतिअग्निरूप झाला. तेव्हा तेथील व्यवहार पूर्ववत चालू लागले. अग्नी नाहीसा करण्याचा काहीच परिणाम झाला नाही हे इंद्रास कळल्यावर त्याने वायूला व सूर्याला गुप्त केले. परंतु गणेशाने प्रतिवायू व सूर्य निर्मून इंद्राला शह दिला. तेव्हा आपणास काहीच साध्य होत नाही हे जाणून इंद्राचा गर्व नाहीसा झाला व तो गजाननाला शरण गेला. अध्याय 108. यमाची खोड मोडली. गणेशाला 15वे वर्ष लागल्यावर एके दिवशी तो आपल्या सोबत्याबरोबर कमंडलू नदीवर स्नानास गेला असता एक राक्षस वाघाच्या रूपाने तिथे आला. तेव्हा ती मुले वाघाला पाहून भिवून पळाले. पण गणेशाने मुळीच न भीता त्या वाघास ठार केले. इकडे मुले पळता पळता दमल्याने एका झाडाखाली दक्षिणेकडे पाय करून झोपली. तेव्हा मुले आपल्याकडे पाय करून निजली म्हणून यमाने त्या सर्वांना उचलून यमलोकी नेले. हे अंतर्ज्ञानाने गणेशाने जाणून तो यमलोकी गेला व त्याने तेथे जाऊन एकदम यमाचेच खांद्यावर उडी घेतली.
हा त्याचा पराक्रम पाहून यम त्याला शरण गेला व त्याने मुलांना परत पाठविले. अध्याय 109. गणेश विवाह. एके दिवशी नारद मुनी शंकराच्या दर्शनात आले असता पार्वतीने गजाननाच्या लग्नायोगे एखादी मुलगी आपल्या पाहण्यात आहे काय असा प्रश्न नारदास केला असता ते म्हणाले, ब्रह्मदेवाने सिद्धी व बुद्धी अशा 2 कन्या निर्माण केल्या आहेत. त्यांच्या लावण्याने लज्जित होऊन मयुरासुराची कन्या संज्ञा हिने घोडीचे रूप धारण केले आहे. गौतमाची पत्नी शिळा होऊन पडली आहे व जालंधराची पत्नी वृंदा ही तुळस झाली आहे. यांच्याशी गणेशाचा विवाह झाल्यास फार बरे होईल. हे ऐकून गंडकी नगरामध्ये सिंधू दैत्याच्या बंदीमध्ये असलेल्या ब्रह्मदेव वगैरे देवाकडे जाण्यास शंकर आपल्या सर्व परिवारासह गणेशास घेऊन निघाले. वाटेत त्यांना पुष्कळ दैत्यांनी त्रास दिला, पण गणेशाने आपल्या पराक्रमाने त्यांचा पूर्ण मोड केला. अध्याय 110. नंदीची शिष्टाई. मंडळी नगरापासून 4 कोसावर आल्यावर तिथे सर्वांनी तळ दिल्यानंतर गणेश शंकराला म्हणाला, महाराज, प्रथम आपण सिंधूकडे शिष्टाई करण्यास दूत पाठवू. त्याप्रमाणे पुष्पदंत, वीरभद्र, शृंगी इत्यादीपैकी शिष्टाईस कोणास पाठवावे याचा विचार पडला. नंतर गंभीरपणाने वागणाऱ्या नंदीची सिंधू दरबारी शिष्टाई करण्यास योजना करून त्यास गंडकी नगरास पाठविली. तेव्हा तो मोठ्या ऐटीने सिंधू राजाच्या राजवाड्यासमीप आला. अध्याय 111. युद्धाची तयारी. द्वारपालांनी नंदीला बरोबर घेऊन ते सिंधू दैत्याच्या राजसभेत आले. तेव्हा तेथील कोणीही नंदीशी बोलेना, म्हणून स्वतः नंदीच सिंधूस म्हणाला, मी कामधेनूचा पुत्र असून शंकराचे वाहन आहे. त्याचा पुत्र जो गणेश त्याने मला तुझ्याकडे पाठविले आहे. तू सर्व देवांना जिंकून बंदीत टाकले आहेस. त्या सर्वांना बंदीतून मुक्त करावे असे गणेशाने तुला निरोप दिला आहे. ते ऐकून सिंधू संतापाने नंदीस म्हणाला, मी शंकर किंवा त्याचा पुत्र या कोणासही भीत नाही. तू इथे दूत म्हणून आला आहेस म्हणून तुझी गय करतो, नाहीतर मी तुला नांगरालाच जुंपले असते. यावर नंदीने त्याला पुष्कळ प्रकारे समजावले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी नंदीने आपल्या नुसत्या श्वासोश्वासाने त्या दैत्यास सिंहासनावरून खाली पाडले व तेथून तो गणेशाकडे आला. शिष्टाईचा काहीच उपयोग होत नाही हे पाहून गणेशाने युद्धाची तयारी केली. अध्याय 112. युद्ध. दुसऱ्या दिवशी नंदी, वीरभद्र, भृंगी, भूतराज, पुष्पदंत वगैरे गण सैन्यासह नगराशी आले. तिकडून सिंधूकडून राक्षस सैन्यही त्यांचे समोर आले व युद्धास सुरुवात झाली. तेव्हा शिवगणाने पराक्रम करून राक्षस सैन्याचा पराभव केला. आपल्या सैन्याचा पराभव झाला आहे हे जाणून स्वतः सिंधू घोड्यावर स्वार होऊन युद्धभूमीवर आला. अध्याय 113. सिंधू दैत्याशी युद्ध. सिंधू स्वतः युद्धास रणभूमीवर आला आहे हे ऐकून गणेश मयुरावर बसून आयुधे हातात घेऊन युद्धास सिद्ध झाला. त्याचप्रमाणे शंकरानेही नंदीवर स्वार होऊन आपल्याबरोबर असंख्य गण युद्ध करण्यास घेतले. युद्धभूमीवर आल्याबरोबर नंदीने चपळाई करून सिंधूच्या घोड्याच्या पोटात आपली शिंगे गुपसली. तेव्हा सिंधूने आपल्या सैन्याची तीव्र शब्दात निर्भसना केली. ती ऐकून कौस्तुभ आणि मैत्र या 2 प्रधान मोठ्या ईर्ष्येने पुढे होऊन युद्ध करू लागले, पण वीरभद्र व कार्तिकेय यांनी मोठा पराक्रम करून त्यांचा पराभव केला. तेव्हा सिंधूस जास्तच चेव चढला. अध्याय 114. सिंधूचा पराभव. तेव्हा सिंधूबरोबरच्या गंधासूर, मदनासूर, वीरध्वज, महाकाल, शार्दूल नामक 7 योद्ध्यांनी 7 व्यूह निर्माण केले व ते व्यूह शिवाच्या 7 गणांनी रचलेल्या व्यूहाचा भेद करू लागले. तेव्हा दोन्ही सैन्यात घनघोर युद्ध झाले. राक्षस आणि शिवगणावर पर्वताचा भडीमार केला. या प्रकारे बराच वेळ युद्ध झाल्यावर दैत्यांचा पराभव झाला व गणांचा जय होऊन त्यांनी गणेशाचा मोठ्याने जय जयकार केला. अध्याय 115. सिंधूचे पलायन. आपल्या सेनेची झालेली वाताहत पाहून सिंधू स्वतः देवसैन्यात मोठ्या त्वेषाने गेला व त्याने वीरभद्राची शेंडी धरून त्यास भूमीवर लोळवले. पुष्पदंताच्या पोटात आपली तलवार खुपसली. श्यामलाचे डोके फोडले. लंबकर्णाची मान कापली. रक्तलोचनाचे पाय धरून त्यास जमिनीवर आपटले. सोमदत्ताला लाथेने तुडवले. भागाचे पोट फोडले. दावानलाचे मस्तक तोडले. पंचाननाची पाठ फोडली. अशा रीतीने सिंधूने शिवगणांची त्रेधा उडवलेली पाहून गणेशाने त्याचा हात तोडला. तेव्हा त्याने आपल्या दुसऱ्या हातात तलवार घेऊन तो गणेशावर धावला, पण त्यास प्रत्येकजण गणेशच दिसू लागला. जिकडे पहावे तिकडे गणेश, मागे पुढे गणेशच गणेश. हे पाहून तो पूर्ण भांबावून गेला व युद्धभूमी सोडून पळून गेला. अध्याय 116. शिवगणांना जिवंत केले.
गणेशाला जय मिळाल्यावर सर्वांनी त्याची स्तुती केली. नंतर गणेश रणभूमीवर येऊन ज्या ठिकाणी कार्तिकेय मूर्छित पडला होता तिथे आला व त्याने आपला कृपाहस्त त्यावरून फिरवताच तो उठून बसला. त्यानंतर त्याने आपल्या कृपादृष्टीने त्या रणभूमीवर मरून पडलेल्या शिवगणावर पाहिले व ते सर्व झोपेतून जसे जागे व्हावे त्याप्रमाणे सावध होऊन बसले. येथेच आपला 116वा अध्याय संपला. हे गणेश पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी ही श्री गजानन चरणी प्रार्थना. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.